नमस्कार मित्रहो, मी ऋषिकेश मीरा मुंगटराव आयरकर आणि पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण घेऊन आलो बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन या चॅप्टरचं नवीन सेशन, ज्यामध्ये आज आपण टॉपिक कव्हर करणार आहे ब्लड कोॲग्युलेशन किंवा कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. बघा, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड काय असते, क्लॉटिंग ऑफ ब्लड काय असते, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. तरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला असे काही व्ह्यूअर्स असतील ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे, तर बघा काय सांगितलं आहे आजच्या टॉपिकमध्ये की कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. ब्लड कोॲग्युलेशन का असते, बघा काय सांगितलं आहे कोॲग्युलेशन बद्दल. ब्लड कोॲग्युलेशन इज ऑल्सो नोन ॲज ब्लड क्लॉटिंग. बघा, ब्लड कोॲग्युलेशनलाच आपण आणखी काय म्हणून राहिलो, ब्लड क्लॉटिंग. म्हणजे जे ब्लड आपल्याला कुठे इंजुरी किंवा आणखी काही जर झालं तर जे ब्लडचा क्लॉट फॉर्म होते त्यालाच आपण काय म्हणून राहिलो, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड किंवा ब्लड क्लॉटिंग. त्याच्यामध्ये बघा आणखी काय सांगितलं आहे की इट ऑकर्स इन रिस्पॉन्स टू इंजुरी ऑर ट्रॉमा. आपल्या बॉडीमध्ये जर कुठं काही इंजुरी झाली, बॉडीच्या सरफेसवर इंजुरी हो किंवा आणखी कुठं इंजुरी जर झाली आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आपली बॉडी जे रिॲक्ट करते त्याला आपण काय म्हणून राहिलो, इंजुरी. त्याला आपण काय म्हणून राहिलो, ब्लड कोॲग्युलेशन. लक्षात आलं, म्हणजे इंजुरीच्या अगेन्स्टमध्ये आपल्या बॉडीमधून जे ब्लिडिंग होते ते ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी त्याच्या अगेन्स्टमध्ये आपली बॉडी जे वर्क करेल त्याला आपण म्हणून राहिलो ब्लड क्लॉटिंग और ब्लड कोॲग्युलेशन. दिस मेकॅनिझम इज नेसेसरी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ एक्सेसिव्ह ब्लड लॉस फ्रॉम द बॉडी. आता हे मेकॅनिझम कशासाठी इम्पॉर्टंट आहे बा, की समजा आपल्याला एखादी इंजुरी झाली आणि कंटिन्युअसली ब्लिडिंग चालू आहे, जर ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग हा फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये किंवा हे मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये नसतं तर कंटिन्युअसली ब्लिडिंग चालू राहिलं असतं. आणि कुठपर्यंत चालू राहिलं असतं, जोपर्यंत आपल्या बॉडीमधलं ब्लड संपत नाही तोवर. लक्षात येऊ राहिलं ना. म्हणून ह्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्या बॉडीने एक मेकॅनिझम डेव्हलप केलं आहे, त्यालाच आपण काय म्हणून राहिलो, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. At the site of injury, there is a formation of dark reddish brown scum or clot. जेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी बॉडीवर इंजुरी होते त्या इंजुरीच्या साईडवर काय केलं जाते, फॉर्मेशन केलं जाते डार्क रेडिश ब्राऊन स्कम. बघा काय, डार्क रेडिश कलरचा स्कम किंवा क्लॉटचं फॉर्मेशन केलं जाते. बघा, जेव्हा तुम्हाला कुठं काहीतरी इंजुरी होते तिथे तुम्हाला ते जागेवर काय होते, सुजन येताना दिसते आणि डार्क रेडिश कलरची तिथली स्किन तुमची होते, त्यालाच आपण काय म्हणून राहिलो, स्कम और क्लॉट. दिस क्लॉट इज मेनली फॉर्म ऑफ अ नेटवर्क और अ वेब ऑफ फाईन थ्रेड्स कॉल्ड एज फायब्रिन. बघा, आता हे जे क्लॉट फॉर्म झालेला आहे हा क्लॉट मेनली कशापासून फॉर्म झालेला आहे, तर नेटवर्क और वेब ऑफ फाईन थ्रेड्स, म्हणजे फाईन थ्रेड्सचं नेटवर्क किंवा वेब, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, फायब्रिन. म्हणजे फायब्रिन पासून फॉर्म झालेला हा क्लॉट आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं याच्याबद्दल, इन दिस वेब और नेटवर्क ऑफ फायब्रिन डेड अँड डॅमेज ब्लड सेल्स आर ट्रॅप. आता हे जे नेटवर्क फॉर्म झालं फायब्रिनचं, याच्यामध्ये काय केलं जाते की डेड और डॅमेज ब्लड सेल्स, डेड आणि ज्या डॅमेज झालेल्या ब्लड सेल्स आहेत त्याला ट्रॅप केल्या जाते. दिस लीड टू द फॉर्मेशन ऑफ क्लॉट. आणि याच्यामुळे काय होते की तुमच्या बॉडीमध्ये क्लॉट फॉर्मेशन केल्या जाते. म्हणजे ते जे वेब नेटवर्क किंवा नेटवर्क फॉर्म झालेलं आहे त्याच्यामध्ये काय ट्रॅप केल्या जाते, तर डेड आणि डॅमेज ब्लड सेल्स. An injury or trauma stimulate the platelets in the blood as well as damaged tissue to release certain factors like thromboplastin. बघा, आपण सांगितलं होतं जेव्हा ब्लडचा अभ्यास केला तर काय, आपल्या ब्लडमधले प्रेझेंट असणाऱ्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या कशाचं सिक्रेशन करत होत्या, थ्रोम्बोप्लास्टिनचं. बघा, आता तिचं वर्क इथं आहे. जेव्हा आपल्याला इंजुरी किंवा कुठंतरी बॉडीमध्ये ट्रॉमा होते तर ते स्टिम्युलेट करते आपल्या प्लेटलेट्सला ॲज वेल ॲज डॅमेज टिश्यू, म्हणजे जे डॅमेज टिश्यूला आणि प्लेटलेटला काहीतरी सबस्टन्सेस रिलीज करण्यासाठी. आता सबस्टन्सेस कोणते रिलीज करते, तर त्याला आपण सर्टन फॅक्टर्स म्हणतो. फॅक्टर्स कोणते, लाईक थ्रोम्बोप्लास्टिन, म्हणजे थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज केले जाते. दिस इनिशिएट द मेकॅनिझम ऑफ ब्लड कोॲग्युलेशन. आता जसं थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज चालू होते, सिक्रेशन चालू होते, थ्रोम्बोप्लास्टिन काय करते की इनिशिएट मेकॅनिझम ऑफ ब्लड कोॲग्युलेशनचं मेकॅनिझम इनिशिएट करते. थ्रोम्बोप्लास्टिन इज इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ एन एन्झाईम कॉम्प्लेक्स. जो थ्रोम्बोप्लास्टिन आहे तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे, हा काय करते की इन्वॉल्व होते हा कशामध्ये, की एन्झाईम कॉम्प्लेक्स फॉर्मेशनसाठी, कॉल्ड ॲज थ्रोम्बोकायनेज और प्रोथ्रॉम्बिन. त्याला आपण काय म्हणतो, थ्रोम्बोकायनेज और प्रोथ्रॉम्बिन. आता हे जे एन्झाईम कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन आहे हे एका चेन रिॲक्शनमध्ये आढळते आणि त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, कॅस्केड रिॲक्शन. त्या चेन रिॲक्शनला आपण काय म्हणून राहिलो, कॅस्केड रिॲक्शन. म्हणजे हे जे फॉर्मेशन आहे या एन्झाईम कॉम्प्लेक्सचं हे एका चेन म्हणजे एकामागे एक अशा प्रोसेस होणे, त्याच रिॲक्शनला आपण म्हणून राहिलो कॅस्केड रिॲक्शन. समजलं.
त्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक सांगितलं आहे धिस थ्रोम्बोकायनेस हेल्प इन द कन्वर्जन ऑफ इनएक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन इंटू थ्रॉम्बिन. आता जे थ्रोम्बोकायनेस फॉर्म झालेलं आहे हे थ्रोम्बोकायनेस हेल्प करते कशासाठी, इनएक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्जन करते ते कशामध्ये, थ्रॉम्बिनमध्ये. लक्षात येऊ राहिलं, जे थ्रोम्बोकायनेस फॉर्म झालं होतं एन्झाईम कॉम्प्लेक्स ते काय करेल आता, हे कन्वर्जन करेल कशाचं, इनएक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिनचं आणि कशामध्ये करणार आहे, थ्रॉम्बिनमध्ये. आता थ्रॉम्बिन दस फॉर्म अँड देन हेल्प इन द कन्वर्जन ऑफ इनएक्टिव्ह फायब्रिनोजेन इंटू फायब्रिन. आता जसं थ्रोम्बिन फॉर्म होईल, थ्रोम्बिन सुद्धा एक वर्क करणार आहे, जशी चेन रिएक्शन आहे एकामागे एक गोष्टी घडणार आहेत. आता हे थ्रोम्बिन काय करणार आहे, जसा थ्रोम्बिन फॉर्म झाला हा काय करणार आहे, हेल्प करणार आहे इनएक्टिव्ह फायब्रिनोजेनला कन्वर्ट करण्यासाठी फायब्रिनमध्ये. म्हणजे इनएक्टिव्ह फायब्रिनोजेनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे आता, फायब्रिनमध्ये. दिस फायब्रिन्स आर देन इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ क्लॉट. आणि हे जे आता फायब्रिन फॉर्म झाले आता हे इन्व्हॉल्व होणार आहेत क्लॉट फॉर्मेशनसाठी. लक्षात येऊ राहिलं, हे जे फायब्रिन आहेत हे फायब्रिन आता क्लॉटचं फॉर्मेशन करणार आहेत. कॅल्शियम आयन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द ब्लड क्लॉटिंग. बघा कॅल्शियम आयन जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात याचा सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल आहे ब्लड क्लॉटिंगमध्ये, ब्लड कोॲग्युलेशनमध्ये. देअर आर टोटल 30 क्लॉटिंग फॅक्टर इन्व्हॉल्व इन द ब्लड क्लॉटिंग. म्हणजे ब्लड क्लॉटिंग करताना जवळपास 13 असे फॅक्टर आहेत की जे ब्लड क्लॉटिंगमध्ये पार्टिसिपेट करतात ब्लड क्लॉटिंगसाठी. देअर आर 13 क्लॉटिंग फॅक्टर इन्व्हॉल्व इन द ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगमध्ये जवळपास 13 क्लॉटिंग फॅक्टर असे आहेत की जे इन्व्हॉल्व होऊ राहिले ब्लड क्लॉटिंगसाठी. दे आर नंबर फ्रॉम फॅक्टर 1 टू फॅक्टर 13. त्याला आपण नंबर दिला आहे रोमनमधले फॅक्टर 1 पासून तर फॅक्टर 13 आणि फॅक्टर 6 इज रिजेक्ट. त्यामधला फॅक्टर 6 काय हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा 4 इम्पॉर्टंट फॅक्टर दिले आहेत तुम्हाला. एक दिला फॅक्टर 1 जो फायब्रिनोजेन आहे, फॅक्टर 2 आहे तो प्रोथ्रॉम्बिन आहे, फॅक्टर 3 सांगितलं आहे तुम्हाला टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन आहे आणि फॅक्टर 6 सांगितलं आहे तुम्हाला फॅक्टर कॅल्शियम म्हणून. का व्हिटॅमिन के इज ऑल्सो इसेन्शियल अँड हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. आणि व्हिटॅमिन के बद्दल सांगितलं आहे की व्हिटॅमिन के जो आहे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. बघा व्हिटॅमिन के हा सुद्धा एक इसेन्शियल आहे आणि इम्पॉर्टंट आहे ब्लड क्लॉटिंगसाठी. लक्षात येऊ राहिलं, हे सगळे फॅक्टर होते की जे आपल्या ब्लड क्लॉटिंगमध्ये ब्लड कोॲग्युलेशनमध्ये हेल्प करत होते. बघा आता एक्झॅक्ट ब्लडचा क्लॉट फॉर्म कसा होतो हे आपल्याला स्टेप बाय स्टेप दिला आहे. जेव्हा आपल्याला सर्वात पहिले काय होणार आहे, इंजुरी नंतर काय होणार आहे की स्टिम्युलेट होणार आहे तुमच्या बॉडीमधल्या प्लेटलेट काय होणार आहे, स्टिम्युलेट होतील. प्लेटलेट स्टिम्युलेट झाल्या की ते थ्रोम्बोप्लास्टिनचा काय करणार आहेत, रिलीज करणार आहे. जेव्हा थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज होईल तो थ्रोम्बोप्लास्टिन करणार आहे थ्रोम्बोकायनेसचा एन्झाईमचा जो एन्झाईम थ्रोम्बोकायनेसचा फॉर्मेशन करणार आहे. आता थ्रोम्बोकायनेस काय करणार आहे की इनएक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्जन थ्रॉम्बिनमध्ये करणार आहे आणि थ्रॉम्बिन फॉर्म झाल्यानंतर थ्रॉम्बिन करणार आहे इनएक्टिव्ह फायब्रिनोजेनचं कन्वर्जन फायब्रिनमध्ये आणि त्यांच्यानंतर ॲक्च्युअल हा फायब्रिन जो आहे तो क्लॉटचं फॉर्मेशन करण्यासाठी हेल्प करणार आहे. तर या प्रकारे जर हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर या प्रकारे आपला जो क्लॉट आहे ब्लड क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन ऑफ ब्लड हे प्रोसेस या प्रकारे होत आहे. याच्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला आपण ह्युमन हार्ट म्हणत आहे. त्याला आपण ह्युमन हार्ट नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.